अंमळनेर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा निलंबित झाल्याबरोबर जिल्ह्यातील विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जोरदार निवेदन आणि संघर्ष शक्तीचा प्रदर्शन मांडलं आहे। अंमळनेर तालुक्यात कोणत्याही नागरिकाला जर विचारलं तर त्यांची प्रतिक्रिया अशी आहे की कागदी वाघाला वाचवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची कोल्हेकोई आपल्यावर उद्या अशी वेळ आली तर असेच सगळ्यांनी उभं राहावं असं त्यांना दाखवून द्यायचं आहे। रुपेश सुराणा यांच्या प्रती अजिबात प्रेम त्यात दिसत नाही। आपली भावनकी आपला जातीचा आहे, आपल्या ज्ञातीचा आहे म्हणून त्याला वाचवायचंय, म्हणून निवेदन द्यायचे, म्हणून संघ शक्ती दाखवायची, अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांची खेळी आहे। वस्तुतः रुपेश कुमार सुराणा यांच्यासारखा निष्क्रिय आणि नालायक तहसीलदार अंमळनेरच्या इतिहासात आला नाही, कारण यांच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणावर वाळू उपसा झाला, गौण खनिज लुटलं गेलं, नदी नाले ओरबडले गेले, शेती नागवी केली गेली। रुपेश कुमार सुराणा यांच्या डोळ्यात एकत त्यांच्या तहसील कचेरीच्या समोरून रोज शेकडो वाहनं बेकायदा जात होते, ओव्हरलोड जात होते, तेव्हा सुराणा झोपले होते। सुराणांनी कागदावर कारवाई केलेली आहे, काही प्रत्यक्ष केल्या आहेत, नॉमिनल। पावसाळ्याच्या तोंडावर वाळूवर छापा, वाळू माफियांना पकडलं, बेकायदा डंपर पकडले, वाळू पावसाळ्याच्या तोंडावर। जेव्हा सगळं संपायला आलं तेव्हा काही कारवाया मध्येही केल्या, 2 लाखाच्या 4 लाखाची वाळू पकडली, 5 लाखाची वाळू पकडली। याच्या पलीकडे सुराणांची कारकीर्द शून्य आहे। असंख्य तक्रारी तहसीलमध्ये एवढा बंच पडलेला आहे, त्या तक्रारींकडे, नागरिकांच्या तक्रारीकडे सुराणांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। याचा अर्थ सुराणा निष्क्रिय तरी होते किंवा भ्रष्ट तरी होते, त्यांचं भ्रष्टाचारांना समर्थन होतं, चोरांना समर्थन होतं। सुराणा निलंबित झाल्याबरोबर अंमळनेर तालुक्यातून एकाही सुद्धा नागरिकाने, पत्रकाराने त्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला नाही, सहानुभूती दाखवली नाही, किमान दुःख झालं असं दाखवलं नाही। ही प्रशासकीय कोल्हेकोई कशासाठी? तर उद्या आमच्यावर वेळ आली तर तुम्ही पण एकत्र या। माझी प्रशासनाला विनंती आहे की संघटित शक्तीची प्रशासकीय अधिकाऱ्यांची ही आधी मोडून काढली पाहिजे, कारण उद्या हे अधिकारी संपावर उतरले तर मोठा प्रशासकीय बोजवारा उडणार आहे। त्यामुळे अशी निवेदनबाजी आणि एका अधिकाऱ्याला, मोठ्या अधिकाऱ्यांनी निलंबित केलंय, तो अधिकारी मूर्ख आहे का असं यांना सिद्ध करायचं असेल, कारण जी कारवाई झाली ती योग्य आहे अशी सामान्य जनतेची प्रतिक्रिया आहे। माझ्या 42 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये आलेल्या सगळ्यात निष्क्रिय आणि नालायक तहसीलदार अशी रुपेश कुमार सुराणा यांची व्याख्या करता येईल, नाव घेता येईल, कारण त्यांच्या काळात सगळ्यात जास्त वाळू उपसा झाला, त्यांच्या काळात सगळ्यात जास्त तक्रारी झाल्या। धुळ्याचा एक पंढर तहसील कचेरीत पकडला जातो, कोणाच्या आशीर्वादाने तो काम करत होता, रोज तहसील कचेरीत बिनधास्त वावरत होता। सुराणा यांचं त्याला समर्थन नव्हतं का? मग सुराणा फिर्यादी का नाही झाले? सुराणा यांनी तक्रार का नाही दिली? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। सुराणांच्याच काळात ज्या वाळू माफियांनी मस्त्या केल्या त्यांच्यावर एकही कारवाई नाही, किरकोळ कारवाया झाल्या त्या कागदावर दिसतात, आणि मग हे अधिकारी म्हणतात की सुराणांच्या काळात इतक्या कारवाया झाल्या। मी ज्या अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी सुराणा यांना निलंबित केलं त्यांचं अंमळनेरच्या जनतेच्या वतीने अभिनंदन करतो, आणि अजिबात हा निलंबनाचा निर्णय दबावापोटी मागे घेऊ नये असं अंमळनेरच्या जनतेच्या वतीने छाती ठोक आवाहन करतो। ज्यांनी निलंबित केलं ते जिल्हाधिकारी साहेब असतील, वरिष्ठ असतील, त्या सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण तुमचा निर्णय योग्य आहे। आणि ही जी कोल्हेकोई चालली आहे आमच्या अधिकाऱ्याला वाचवण्याची, त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रत्यक्ष येऊन इथं विचारावर जनतेला की सुराणा खरंच चांगले अधिकारी होते का? खाली मान घातलं म्हणजे अधिकारी चांगला नसतो, कागदावर 2 कारवाया दिसल्या म्हणजे अधिकारी चांगला दिसतो। तर रुपेश कुमार सुराणा यांच्या काळात किती नदी नाले नागवे झाले, किती बलात्कार झाले नद्यांवर, हे तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघू शकता। वाळू माफिया मातले सुराणांच्या काळात, वाळू माफियांची मस्ती वाढली सुराणांच्या काळात, वाळू माफियांची दादागिरी वाढली सुराणांच्या काळात। सुराणांच्या डोळ्यासमोर, त्यांच्या तहसील समोरून शेकडो वाहनं रोज जात होते, सुराणांच्या समोरून, त्यांच्या गाडी समोरून शेकडो वाहनं जात होते। सुराणांनी कधी थांबून हात दिला नाही, ट्रक अडवला नाही, डंपर अडवला नाही। आणि आता हे जे नाटक चाललंय की मी स्वच्छ होतो म्हणून माझ्यावर आता कारवाई होते, वाईट वाटतंय, हे नाटक आहे, ही कोल्हेकोई आहे। सुराणा तुम्ही पण गुपचूप घेऊ मार्ग कायदेशीर काय लढायचा लढावा, परंतु अंमळनेरच्या जनतेची तुम्हाला सहानुभूती नाही, कारण तुम्ही निष्क्रिय अधिकारी होते, नालायक ठरले तुमच्या पदाला, तुम्ही काम करू शकले नाही।